नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन छत्रपती संभाजीनगर. तर त्या कॉलेजेचं एस्टॅब्लिशमेंट इयर कोणता आहे, ओनरशिप काय, ऑफिशियल वेबसाईट काय आहे, सोबतच हॉस्टेलेबिलिटी आहे की नाही, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या टाईममध्ये आपण तुमच्या इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सोबतच करिअर रिलेटेड कंटेंट घेऊन येणार आहे, जो तुमच्या जर्नीमध्ये नक्कीच हेल्पफुल राहणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं कॉलेज सगळ्यांना माहीत आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1960, इन्स्टिट्यूट कोड आहे 2008, ओनरशिप आहे गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस, हॉस्टेलेबिलिटी या कॉलेजला आहे. त्यानंतरचं कॉलेज येतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1987, इन्स्टिट्यूट कोड आहे 2031, गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे, हॉस्टेलेबिलिटी यस. त्यानंतरचं कॉलेज येतं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट केमिकल टेक्नॉलॉजी संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर 1989, इन्स्टिट्यूट कोड आहे 2021, ओनरशिप आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, हॉस्टेलेबिलिटी इथे सुद्धा आहे. त्यानंतरचं कॉलेज आहे ग्रामोद्योग शिक्षण मंडळ मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1975, इन्स्टिट्यूट कोड आहे 2160, ओनरशिप अनएडेड, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेलेबिलिटी यस. त्यानंतरचं कॉलेज आहे GS मंडल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2001, इन्स्टिट्यूट कोड आहे 2113, ओनरशिप आहे अनएडेड, इथे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यानंतरचं कॉलेज आहे देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट आहे 2009, इन्स्टिट्यूट कोड आहे 2114, ओनरशिप आहे अनएडेड, वेबसाईट इथे दिलेली आहे, या कॉलेजला सुद्धा हॉस्टेलेबिलिटी आहे. त्यानंतरचं कॉलेज येतं श्री यश प्रतिष्ठान, श्री यश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008, इन्स्टिट्यूट कोड आहे 2112, ओनरशिप आहे अनएडेड, नॉन ऑटोनॉमस, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेलेबिलिटी सुद्धा आहे. त्यानंतरचं कॉलेज येतं MGM जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983, इन्स्टिट्यूट कोड 2132, ओनरशिप आहे अनएडेड, वेबसाईट दिलेली आहे, हॉस्टेलेबिलिटी यस. त्यानंतरचं कॉलेज आहे CSMSS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2013, इन्स्टिट्यूट कोड आहे 2533, ओनरशिप अनएडेड, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेलेबिलिटी सुद्धा आहे. त्यानंतरचं कॉलेज येतं पीपल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर 1994, इन्स्टिट्यूट कोड आहे 2134, ओनरशिप अनएडेड, हॉस्टेलेबिलिटी यस. त्यानंतर कॉलेज येतं हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2001, इन्स्टिट्यूट कोड 2135, ओनरशिप अनएडेड, हॉस्टेलेबिलिटी इथे सुद्धा आहे. त्यानंतरचं कॉलेज येतं औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नायगाव सावंगी छत्रपती संभाजीनगर, एस्टॅब्लिशमेंट इयर 2010, इन्स्टिट्यूट कोड 2250, ओनरशिप अनएडेड, वेबसाईट इथे दिलेली आहे, हॉस्टेलेबिलिटी यस. तर हे काही कॉलेजेस होते छत्रपती संभाजीनगरचे. तुम्ही फॉर शुअर तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. सिक्वेन्स तुम्ही तुमच्यानुसार अरेंज करा. प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा आणि त्यानुसारच ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवा. कोणत्याही व्हिडिओजला किंवा कोणत्याही कंटेंटला किंवा कोणत्याही वेबसाईटच्या सिक्वेन्सला ब्लाइंडली फॉलो करू नका. ह्या तुमच्या करिअरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला एक रेफरन्स गाईडलाईन किंवा एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं हे माझं किंवा जे पण काही व्हिडिओज तुम्ही बघत आहे